मंडळाची बैठक झाली, नेमकं झालं काय? भारतीय जनता पार्टीची ताकद परभणी जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे. 99 मतदान भारतीय जनता पार्टीचं आहे आणि जे आमदार गुट्टेसाहेब पहिलेपासून म्हणतात की मी भाजपचाच आहे, त्यांच्याकडे 27 मतदान आहे आणि जनस्वराज्य जे आम्ही उभे केलेत असे 13 असे 139 मतदान भारतीय जनता पार्टीकडे आहे. मी स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून आमचे महाराष्ट्र राज्याचे आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांकडे आम्ही मागणी केली. ही जागा भारतीय जनता पार्टीने लढवावी आणि ताकदीनेही तर जागा आपण निवडून आणू शकतो, एवढं संख्याबळ आपलं आहे. महायुतीमध्ये ही जागा आपण घेतली पाहिजे अशी मागणी प्रदेशाध्यक्ष साहेब आणि मुख्यमंत्री महोदयाकडे आम्ही केलेली आहे. येत्या 1-2 दिवसामध्ये सोमवारी किंवा मंगळवारी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर साकोरे, गंगाखेडचे आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब आणि हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे, जिल्हाध्यक्ष म्हणून मी आणि हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे आम्ही सर्वजण शिष्टमंडळ भेटणार आहोत आणि ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, म्हणजे जागा सोडून घेणारच आहोत. शिवसेना शिंदेगड म्हणत आहे की यापूर्वीचा आमदार आमचा होता, तर नैसर्गिकरित्या आमचा हक्क आहे, कसं पाहता येईल? एक वेळेस ही जागा शिवसेनेने लढलेली मान्य आहे. त्याच्या अगोदर ही जागा भारतीय जनता पार्टीची होती. त्यांच्याकडे संख्याबळ कमी आहे आणि सगळ्यात जास्त संख्याबळ ही भारतीय जनता पार्टीकडे आहे. आपल्याला जरी वाटत असेल की राष्ट्रवादी काँग्रेसकडे 132 आहे, पण 139 भारतीय जनता पार्टीकडे संख्याबळ आहे. त्यामुळे इथं दावा भारतीय जनता पार्टीचा आहे अशी मागणी आम्ही असं स्पष्टीकरण वरिष्ठ नेत्यांना आम्ही आदरणीय देवाभाऊंना आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांना दिलेलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर असतील, हे देखील लॉबिंग करत आहेत. कुठेतरी सुनेत्रा पवारांकडे परभणी जागा सोडून घेण्यासंदर्भात ते प्रयत्न करत आहेत, कसं पाहता? प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो. तर मी जिल्हाध्यक्ष, या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी वाढली, जिल्हा परिषद अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा आहे, ताकद वाढलेली आहे. 99 मतदान भारतीय जनता पार्टीचं आहे आणि जे नेहमी म्हणतात मी भारतीय जनता पार्टीचा आहे त्यांचं 27 आणि जनस्वराज्याचं असं मिळून आमचं 139 मतदान व्हायलंय. त्यामुळं मतदानाची संख्या आमची जास्त आहे आणि ही जागा पारंपरिक भारतीय जनता पार्टीची आहे. फक्त एक वेळेस शिवसेनेला, त्या काळात एकच शिवसेना होती, त्यांना ही जागा सुटलेली होती. त्यामुळे इथं दावा भारतीय जनता पार्टीचा आहे. बरं, महायुतीतले तीनही पक्ष दावा करत आहेत, कुठं तर महायुती फुटेल असं वाटतं ह्याच्यामुळे? नाही, वरिष्ठ पातळीवर जे निर्णय होईल, आमच्यासाठी पक्ष निर्णय हा अंतिम राहील. आदरणीय देवाभाऊ जे निर्णय घेतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य राहील. म्हणजे या विधान परिषदेत महायुतीत फूट नाही होणार? नाही, फूट नाही होणार, अजिबात फूट होणार नाही. महायुती वरिष्ठ पातळीवर जे निर्णय होतील ते आम्हा सर्वांना मान्य असतील. पण दावा इथं भारतीय जनता पार्टी आम्ही पक्का केला आहे आणि आम्ही ताकदीने लढणार आहेत. आम्ही सर्व स्पष्टीकरण आदरणीय देवाभाऊंना आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना दिलेलं आहे. आपण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे म्हणून दावा आहे या विधान हा 100% दावा आहे. पक्षाने संधी दिली, लढणारच आहे आणि पक्षाला बी माहीत आहे की काम करणारा कार्यकर्ता आहे. नेहमीच भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे. नक्कीच आमचा विचार करेल. मी आहे, दोघं तिघं आणखी इच्छुक आहेत, गंगाधररावजी बोर्डीकर अंकल इच्छुक आहेत, संतोषराव मुरकुटे आहेत, असे 2-4 उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहेत. पक्ष जो निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहील.